या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. सोलापूर महानगरपालिकेच्या काउन्सिल हॉल इथं गुढीपाडव्याच्या निमित्तानं उत्साहात गुढी उभारणी कार्यक्रम पार पडला. स्थायी समितीच्या अध्यक्षा रंजिता चाकोते यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर तसंच स्थायी समिती अध्यक्षा रंजिता चाकोते यांच्या हस्ते विधिवत गुढी उभारण्यात आली. गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा प्रारंभ असून या निमित्तानं पारंपरिक पद्धतीनं गुढी उभारून नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी मनोगतात सांगितलं की गुढीपाडवा हा सण आपल्याला नवचैतन्य, नव उमेद आणि सकारात्मक संदेश देतो. या नववर्षात सोलापूर शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध असल्याचं त्यांनी नमूद केलं. तसंच सर्व नागरिकांना त्यांनी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते यांनी आपल्या मनोगतात गुढीपाडवा हा परंपरा, संस्कृती आणि एकात्मतेचा सण आहे. या सणाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करण्यात येत असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं. सर्व सोलापूरकरांना नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. मराठ्यांच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा युद्ध जिंकून यायचे त्यांचे स्वागत या गुढीने व्हायचे. तसेच आता सोलापूरमधल्या अभूतपूर्व यशाचे स्वागत जे आमच्या भारतीय जनता पार्टीला सोलापूरच्या महानगरपालिकेमध्ये, नगरपालिकेमध्ये, पंचायत समितीमध्ये आणि जिल्हा परिषदमध्ये जे दणदणून मिळालेले आहे त्याचे स्वागत आम्ही सर्वांनी या गुढी उभारून केलेले आहे. या नवीन वर्षात सर्वांना उत्तम आरोग्य, सुख, समाधान मिळू दे अशी मनापासून इच्छा व शुभेच्छा. धन्यवाद. या प्रसंगी महानगरपालिकेतील नगरसेविका मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. कार्यक्रमात उत्साहपूर्ण वातावरणात पारंपरिक पद्धतीनं सण साजरा करण्यात आला.